मित्र हो, दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन आणि विलिनीकरण काही झालंच नाही आणि फक्त काही महिने चर्चा झाल्या आणि त्यावर कायमचा पडदा पडला. कायमचाच असं आता म्हणावं लागेल. त्याला कारणही आहे. राज्याच्या राजकारणामध्ये आता एक सर्वात मोठी घडामोड घडू लागलेली आहे. तसं पाहिलं तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेस पक्षामधूनच झालेला आहे आणि हीच राष्ट्रवादी आता काँग्रेस पक्षामध्ये विलीन होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं गेल्या 1.5 वर्षामध्ये कायमच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी सुद्धा त्यांच्या अखेरच्या काळामध्ये विलिनीकरणाच्या दृष्टीनं पावलं टाकलेली होती, पण अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी या विलिनीकरणाला विरोध केला आणि त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन होऊ शकलं नाही. आता कदाचित ते कधीही होणार नाही. या सगळ्या घडामोडीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं पुढील भवितव्य काय मग असा प्रश्न उपस्थित होतो. याच कारणास्तव काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा पर्याय राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना वाटलेला असावा. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली आता गेल्या काही दिवसापासून सुरूही झालेल्या आहेत आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये विलीन करण्याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. या विलिनीकरणासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. विलिनीकरण करण्याची तयारी दाखवत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी राहुल गांधी यांच्या समोर काही अटीही ठेवल्या आहेत असं सांगितलं जात आहे. खर तर देशातील राजकारणात भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विरोधी पक्षांच्या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा आता सुरू झालेलीही आहे आणि याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याच्या या चर्चांना उधाण आलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत विचारमंथनही सुरू झालेलं आहे. या चर्चांना आणखी बळ मिळालं ते काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिल्लीत बोलावल्यामुळं, त्यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आलं. त्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. दिल्लीला जाण्याआधी नाना पटोले यांनी एक सूचक प्रतिक्रिया दिली नव्हे, सगळं काही नाना पटोले यांनी सांगून टाकलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिलेला होता, मात्र काही कारणास्तव त्यावर निर्णय घ्यायला उशीर झाला. आता देशातील राजकारण जे काही चाललेलं आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळी सेक्युलर मताचं विभाजन थांबवण्यासाठी, देश वाचविण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी एकत्रित यावं अशी प्रक्रिया सुरूही झालेली आहे. त्याचबरोबर भाजपा विरोधात व्यापक आघाडी उभारण्यासाठी विविध समविचारी पक्ष काँग्रेस सोबत येण्याच्या भूमिकेत असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच या विलिनीकरणाची गतिमान होत असलेली चर्चा अधिक वेगानं घडामोडीकडे जात असल्याचे संकेत नाना पटोले यांनी दिलेले आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हे नुकतंच म्हटलं, भाजपाला प्रभावी आव्हान द्यायचं असेल तर शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, विरोधी मतांचं एकत्रीकरण करावं आणि काँग्रेसमधून वेगळे झालेले समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये एकत्र यावेत. संजय राऊत यांनी हे अलीकडेच म्हटलेलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी घडामोड घडत असल्याचं एका बाजूला दिसत असलं तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र सावध अशी भूमिका घेतल्याचं दिसतंय. नाना पटोले यांनी एवढ्या स्पष्टपणे सांगितलेलं असताना दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र काँग्रेसकडून असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हटलं आहे. पण जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील असं म्हटलंय, पण त्यांनी विलिनीकरणाची चर्चा नाकारलेली नाही. अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील हे काय सांगायची गरज आहे, हे उघड आहे. पण
ही चर्चा खोटी आहे, चुकीची आहे, काहीतरी अफवा उठलेली आहे, काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा असा कुठला विषयच नाही, असं सुद्धा या नेत्यांनी अजिबात म्हटलेलं नाही. आणि याचाच अर्थ असा होतो, राष्ट्रवादीच्या नदीचा प्रवाह काँग्रेसच्या सागराच्या दिशेनं आता सुरू झालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा गायब होणार आहे. परंतु अद्याप तरी यावर अंतिम निर्णय झालेला नाही, पण तो लवकरच होऊ शकतो. मित्रांनो, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेस पक्षामध्ये विलीन होण्याबाबत तुम्हाला काय वाटतं? भाजपचा प्रभाव रोखण्यासाठी शरद पवार यांनी असा निर्णय घेतला तर तो योग्य ठरेल का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.